मंडळी नमस्कार. मंडळी, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे पावसाळी मुंबईमध्ये. आणि या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काल विधानसभेमध्ये सत्तारूढ पक्षांमध्ये जो संघर्ष पाहायला मिळाला आहे, म्हणजे घटक पक्षांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला, त्याचबरोबर सत्तारूढ पक्षाच्या आमदारांमध्ये असंतोष जो आहे तो देखील पाहायला मिळालेला आहे. दोन वेगवेगळ्या घटना आहेत. या दोन वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भामध्ये आज आपण बोलतो आहोत. आणि विषय होता तो कालचा लक्षवेधी सूचनेदरम्यानचा पहिला संघर्ष पाहायला मिळाला होता. आणि तो महायुतीतल्या दोन घटक पक्षांमधला संघर्ष पाहायला मिळाला होता. विरोधकांना अर्थात या गोष्टीमुळे चांगलंच फावलं. विरोधकांचं त्यांनी त्या गोष्टीला आणखीन खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. विषय होता तो लक्षवेधी सूचनेचा. नाशिकमध्ये 3 महिलांना ट्रिपल तलाक तोंडी देण्याचा मुद्दा होता आणि तो देवयानी फरांद यांनी उपस्थित केला होता. त्याच्यावरून सना मलिक, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य आहेत आणि त्या महायुतीच्याच घटक पक्षाच्या सदस्य आहेत, त्यांनी याला जोरदार हरकत घेतली. त्यांनी असं म्हटलं की महिलांच्या संदर्भातला जो प्रश्न आहे ते केवळ मुस्लिम महिलांचाच आहे का प्रश्न, आणि बहुपत्नीत्व जो विषय म्हटला जातो तो केवळ मुस्लिम महिलांच्या संदर्भात आहे किंवा मुस्लिम समाजातच आहे का, हिंदू समाजात किंवा इतर धर्मामध्ये नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून विरोधकांना चांगलंच कोलीत मिळालं. त्यांनी सना मलिक यांना आणखीन हवा देण्याचा प्रयत्न केला. विषय असा निर्माण होतो की बहुपत्नीत्व हा जो विषय आहे याला इस्लाममध्ये मान्यता आहे, मात्र हिंदू धर्मामध्ये द्विभार्या प्रतिबंध कायदा आहे. कायद्याने या गोष्टीला मान्यता नाही, मात्र अनेक गोष्टी त्या कायद्याचं उल्लंघन करून करतात. हा भाग वेगळा, परंतु कायद्याने मात्र मान्यता दिलेली नाही. त्याच्यानंतर विषय निघाला तो युनिफाईड सिव्हिल कोडचा, म्हणजे अर्थात समान नागरी कायद्याचा. तो लवकरच लागू करण्यात येईल. त्यासाठी अभ्यास समिती नेमलेली आहे आणि ही समितीचा अभ्यास आल्यानंतर तो लागू केला जाईल असं गृहराज्यमंत्री म्हणाले. सभागृहामध्ये या निमित्ताने गोंधळ पाहायला मिळाला. त्याचबरोबर दुसरा विषय होता तो शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा उपस्थित केली होती सत्तारूढ पक्षाच्या वतीने. त्या चर्चेसाठी देखील संबंधित मंत्री उपस्थित नव्हते, अधिकारी उपस्थित नव्हते. अशा पद्धतीची जोरदार हरकत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनीच घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे ते प्रचंड संतप्त झाले होते. सभागृहामध्ये जवळपास 15 ते 20 मिनटं गदारोळ सुरू होता. अखेर काही वरिष्ठ सदस्य त्यांनी आवर्त घेतलं. काही मंत्री देखील सभागृहामध्ये आले, मात्र अधिकारी गॅलरी ही अदृश्य गॅलरी असते, त्याच्यामध्ये कोण उपस्थित आहे कोण उपस्थित नाही याकडे खरं तर निर्देश करायचा नसतो. मात्र सत्तारूढ सदस्यांचा संताप जो होता तो अत्यंत योग्य होता, कारण आमचं ऐकण्यासाठीच जर कोणी नसेल तर त्याच्यावरती उपाययोजना होणार कशा, असा त्यांचा रास्त सवाल होता. एकंदरीतच सत्तारूढ पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष आणि दुसरीकडे सत्तारूढ पक्षाच्या 2 पक्षांमधला संघर्ष काल विधिमंडळाच्या किंवा विधानसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळाला.